सुस्वागतम. बालसिंग संगीता या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. तुम्हाला सर्व व्हिडिओ क्रमाने पाहायचे असतील तर अभ्यासक्रमानुसार आणि वर्ग आणि विषयानुसार मी या चॅनलवर प्लेलिस्ट केलेली आहे. त्यानुसार तुम्ही तुमच्या वर्गाचा अभ्यासक्रम क्रमाने पाहू शकता. चला तर आपण अभ्यासाला सुरुवात करूया. अर्थशास्त्र इयत्ता 11वी हा विषय आपण अभ्यासाला घेतलेला आहे आणि प्रकरण क्रमांक 6 भारतातील लोकसंख्या हे प्रकरण आपलं चालू आहे. या प्रकरणामध्ये आपण व्हिडिओ लेक्चर अभ्यासलेले आहेत. लोकसंख्या वाढीतील बदल आणि लोकसंख्या वाढीचे सिद्धांत अभ्यासलेले आहेत. आज आपण त्या पुढचा उपघटक अभ्यासाला घेतलेला आहे. भारतातील लोकसंख्येचा विस्फोट. भारतातील लोकसंख्येचा विस्फोट झालेला आहे कारण की 2011चं प्रमाण जर आपण जन्मदर आणि मृत्यूचं पाहिलं तर जन्मदर होता 20.97 आणि मृत्यूदर होता 7.48. या दोन्हीमध्ये फरक पडल्यामुळे लोकसंख्या खूप वाढलेली आहे. त्याची कारणं आपण आणखी काही आहेत ती पाहूया. भारतातील लोकसंख्येचा विस्फोट. लोकसंख्येचा विस्फोट ही एक अशी अवस्था आहे की लोकसंख्येतील वाढ ही अर्थव्यवस्थेची वृद्धी व विकासापेक्षा वेगाने होते. म्हणजे लोकसंख्या जास्त वेगाने वाढते आणि राष्ट्राचं उत्पन्न कमी वेगाने वाढतं. म्हणजे आर्थिक वृद्धी आणि विकास कमी, पण लोकसंख्या मात्र जास्त वेगाने वाढते. मग देशाच्या विकासामध्ये हा अडथळा ठरतो. भारतातील लोकसंख्येचा विस्फोट हा वाढत्या जन्मदरामुळे व घटत्या मृत्यूदरामुळे झालेला आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं कारण की जन्माचा दर जास्त आहे आणि मरण्याचा किंवा मृत्यूचा दर हा कमी आहे. हा फरक पडतो दोन्हीमध्ये आणि मग लोकसंख्येमध्ये भर पडत जाते. तर भारतातील लोकसंख्येचा विस्फोट होण्याची दोन महत्त्वाची कारणं आहेत, अ आणि ब. वाढत्या जन्मदराची कारणे आणि मृत्यूदर कमी होण्याची कारणे ती अभ्यासणार आहोत आपण. जन्मदर का वाढतो आणि मृत्यूदर कमी का होतो किंवा झालाय त्याची कारणं आपण अभ्यासली की आपल्याला लोकसंख्येचा विस्फोट का झालेला आहे ते लक्षात येईल. आता आज आपण अ भाग अभ्यासणार आहोत या लेक्चरमध्ये, वाढत्या जन्मदराची कारणे. पुढच्या लेक्चरमध्ये आपण ब भाग अभ्यासणार आहोत, मृत्यूदर कमी होण्याची कारणे. चला तर पाहूया वाढत्या जन्मदराची कारणे. 1. निरक्षरता. 2. विवाहाची सार्वत्रिकता. 3. विवाहाचे वय. 4. मुलगाच हवा. 5. संयुक्त किंवा एकत्र कुटुंब पद्धती. 6. शेतीवरील अवलंबन किंवा अवलंबित्व. 7. दारिद्र्य. आणि 8. कुटुंब कल्याण कार्यक्रमाविषयीचे अज्ञान. वाढत्या जन्मदराची ही 8 कारणं आपल्याला अभ्यासक्रमामध्ये आहेत. 8 गुणांच्यासाठी किंवा 4 गुणांच्यासाठी हा प्रश्न नक्कीच हमखास परीक्षेला असतो. या कारणांचा आपण आता सविस्तर अभ्यास करूया. 1. निरक्षरता. देशात निरक्षरतेचे प्रमाण खूप जास्त आहे. मागच्या लेक्चरमध्ये आपण साक्षरता स्त्री आणि पुरुषांची अभ्यासलेली आहे. त्यावरून आपल्या लक्षात येईल की साक्षरतेचं प्रमाण फार कमी आहे. निरक्षरता असली की अज्ञान, अंधश्रद्धा यांचा पगडा असतो. धर्म, रूढी, परंपरा यांचा पगडा लोकांवर जास्त असतो. निरक्षर लोकांची लग्न व अपत्य यांच्या बाबतीत प्रवृत्ती अत्यंत ताठर असते. ताठर म्हणजे कठीण की पक्की असते, अलौकिक, न बदलणारी. जे लोक निरक्षर आहेत, लग्न होणं, अपत्य होणं यांच्या बाबतीत जे काही सामाजिक नियम असतात त्या जाती धर्मानुसार ते नियम अत्यंत कठोरपणे ते पालन करतात. स्त्रियांच्या निरक्षरतेमुळे जन्मदरात वाढ झालेली आहे आणि त्यात विशेषतः निरक्षरता स्त्रियांची असल्यामुळे मूल होऊ देणं न देणं हे निर्णय ते घेऊ शकत नाहीत. अज्ञान, अंधश्रद्धेमुळे मुलांची संख्या नियंत्रित करावी याचं त्यांना ज्ञान नसतं. म्हणजेच निरक्षरता लोकसंख्या वाढीचा फार महत्त्वाचा घटक आहे.
2. विवाहाची सार्वत्रिकता. सार्वत्रिकता म्हणजे सर्वच जण विवाह करतात. भारतात विवाह म्हणजे धार्मिक व सामाजिक कर्तव्य समजले जाते. शब्द पहा, इथे कर्तव्य म्हटलेलं आहे की भारतामध्ये विवाह हे एक धार्मिक कार्य आहे आणि सामाजिक पण आहे, पण ते कर्तव्य आहे की ड्युटी ती करावीच लागते. ज्याने विवाह केलेला नाही किंवा जिने विवाह केलेला नाही, समाजात त्यांना मानसन्मान मिळत नाही किंवा ते वाईट समजलं जातं. विवाह करणं हे एक पवित्र कार्य समजलं जातं. शिक्षणाचा विस्तार होऊन सुद्धा लोकांची विवाहाकडे बघण्याची प्रवृत्ती अजूनही बदललेली दिसून येत नाही. आजवर इतका शिक्षण प्रसार झालेला आहे तरी सुद्धा धार्मिक आणि सामाजिक कर्तव्य समजून सर्वजण विवाह करतात. पाश्चात्य देशामध्ये विवाह न करणं हे काही वाईट समजलं जात नाही. उलट विवाह न करणं योग्यही समजलं जात आहे अनेक देशांच्या मध्ये. म्हणजेच धार्मिक आणि सामाजिक कर्तव्य समजून विवाहाची सार्वत्रिकता असल्यामुळे लोकसंख्येत भर पडत जाते. तिसरं कारण विवाहाचे वय. भारतात इतर देशांच्या तुलनेत लग्नाचे सरासरी वय कमी आहे. स्त्रियांसाठी 18 वर्ष, पुरुषांसाठी 21 वर्ष इतके आहे. आता पहा, परकीय देशांच्या मध्ये हे प्रमाण जास्त आहे. अगदी उशिरा विवाह करणं तिथे वाईट समजलं जात नाही. पण भारतामध्ये स्त्रियांच्यासाठी कायदेशीररित्या 18 वर्ष आणि पुरुषांच्यासाठी 21 वर्ष इतकं कायदेशीर वय निश्चित केलंय. पण अजूनही यापेक्षाही कमी वयामध्ये विवाह होतात, बालविवाह होतात, ते चोरून लावले जातात. तर हे अयोग्य आहे. 18व्या वर्षी विवाह झाल्यानंतर पुढचे 30-35 वर्ष त्या स्त्री पुरुषांना मुलं होऊ शकतात. साहजिकच लोकसंख्येत भर पडत जाते. आजच्या काळामध्ये हे विवाहाचं वय वाढण्याची प्रक्रिया चालू आहे आणि हे स्त्रियांच्यासाठी पुरुषांच्यासाठी वय वाढणार आहे. मतदानासाठी स्त्री आणि पुरुष दोघांनाही 21 वर्ष इतकं वय आहे. तर मग विवाहासाठी 18 वर्ष स्त्रियांना आणि पुरुषांना 21 वर्ष ही विषमता आता लक्षात येत आहे आणि पुढच्या काळात हे वय नक्की वाढणार आहे. कमी वयात विवाह केल्याने जन्मदरात जलद गतीने वाढ होताना दिसून येते. कमी वयात विवाह झाला की प्रजनन क्षमता अधिक मिळते, अधिक असते आणि लोकसंख्येत भर पडत जाते. 4. मुलगाच हवा. अजूनही अनेक भारतीय पालकांचा इच्छित पुत्रसंख्या प्राप्त होईपर्यंत मुले जन्माला घालण्याकडे कल असतो. मुलगा होईपर्यंत मुली जन्माला येत आहेत आणि जेव्हा मुलगा होईल मग मुलाला भाऊ हवा म्हणून आणखी एक मुलगा जन्म होईपर्यंत मुलांची रांग लागत राहते. जुन्या काळात तर असं म्हणत, खंडीवर पेंडी झाली म्हणजे 12 मुलं म्हणजे खंडी आणि आणखी एखादं झाले की त्याला म्हणत खंडीवर पेंडी झाली. म्हणजे केळाच्या फणीसारखे डझनभर मुलं असत, नंतर अर्धा डझन झाली. मग आजच्या काळात मात्र 2वर आलेले आहेत, काही 3वर आलेले आहेत आणि काही पालक 1 मूल असलेले सुद्धा आहेत. म्हणजे मुलगा वंशाचा दिवा, मुलगा हवा, पाणी पाजायला मुलगा हवा, चितेला अग्नी द्यायला मुलगा हवा, म्हातारपणाची काठी हवी, असे अनेक समज आहेत. अशा धार्मिक आणि सामाजिक रूढी परंपरा पालन करण्यामुळे मुलं आणि मुलांची संख्या वाढत जाते. याला मुलासाठीचे सर्वाधिक प्राधान्य असे म्हणतात. त्यालाच मेटा प्राधान्य म्हणतात की समाजामध्ये मुलगा जन्माला घालणं हे एक मोठं काम समजलं जातं, सन्मानाचं काम समजलं जातं. मुलगा जन्माला येईपर्यंत मुली जन्माला घातल्या जातात आणि मुलगाच हवा हा दुराग्रह, हा हट्ट लोकसंख्येत भर घालणारा ठरतो. पुढचं कारण आहे संयुक्त कुटुंब पद्धती किंवा एकत्र कुटुंब पद्धती. कोणा एकावर आर्थिक जबाबदारी नसल्यामुळे एकत्र कुटुंब पद्धतीत जन्मदराचे प्रमाण जास्त असते. पहा की कोणत्याही एका व्यक्तीवर जबाबदारी नसली की कुटुंबामध्ये एका टोपल्यात अनेक लेकरं जेवून जातात असं म्हणतात. 2 भाऊ एकत्र राहत असतील, एकाला नोकरी आहे दुसऱ्याला नाही आहे, परंतु तरीही दोन्ही भावांची मुलं एकत्र कुटुंबात वाढून जातात. त्यांच्या आर्थिक कुठलीही जबाबदारी एकावर नसते, एकावर असते
अशा प्रकारे एकत्र कुटुंबामध्ये कितीही मुलं असली तरी सबादून जातात. म्हणजेच एकत्र कुटुंब पद्धती किंवा संयुक्त कुटुंब पद्धती हे सुद्धा लोकसंख्या वाढीचं कारण आहे. जन्मदराचं प्रमाण त्यामुळे जास्त आहे. 6. शेतीवरील अवलंबित्व किंवा शेतीवर अवलंबून असणारे लोकसंख्या. भारतीय शेती मनुष्यबळावर आधारित आहे आणि 70% लोकसंख्या जर शेतीवर अवलंबून असेल तर ती मनुष्यबळावर आधारित आहे. यांत्रिक पद्धतीने कमी शेती केली जाते. त्यामुळे कुटुंबातील अपत्यांची संख्या जेवढी जास्त तेवढी शेतात काम करणाऱ्या व्यक्तींची संख्या वाढते. एका शेतकरी कुटुंबात अनेक लोक काम करत असतात. भले उत्पादन वाढो पण अपत्यांची संख्या जेवढी जास्त तेवढी कामाला येते. शेतामध्ये कामं करण्यासाठी आवश्यक असते. आणि हा जो समज आहे शेतात काम करण्यासाठी कुटुंबातील अपत्यांची संख्या वाढत जाते. म्हणजे शेतीवरील अवलंबित्व हे सुद्धा वाढत्या जन्मदराचं कारण आहे. 7. दारिद्र्य म्हणजे पॉवर्टी. गरीब लोकांचा कल मोठ्या कुटुंबाकडे जास्त असतो. तुम्ही समाजामध्ये आजूबाजूला पहा की जे श्रीमंत लोक आहे किंवा ज्यांच्याकडे थोडासा पैसा आहे त्यांच्याकडे मुलांची संख्या कमी आहे. आणि गरीब लोक आहेत की 2 वेळचं खायला मिळायला कठीण आहे पण त्यांच्याकडे मात्र मुलांची संख्या जास्त आहे. कारण जास्त मुलं म्हणजे अधिक उत्पन्न अशी त्यांची धारणा असते की जास्त मुलं असली तर अधिक कमाई होईल, मुलं काम करतील आणि उत्पन्न मिळवतील अशी त्यांची धारणा असते, समज असतो. 8. कुटुंब कल्याण कार्यक्रमाविषयीचे अज्ञान. बहुतांश लोकांना कुटुंब नियोजनाच्या विविध साधनांची माहिती नसते. की पूर्वीच्या काळी कुटुंब नियोजन हा कार्यक्रम राबविलेला होता की कुटुंबामध्ये मुलांची संख्या मर्यादित ठेवणं. त्या कुटुंब नियोजन कार्यक्रमात अपयश आलं. मग त्याच योजनेला कुटुंब कल्याण कार्यक्रम असं नाव दिलं आणि कुटुंब नियोजन करण्यासाठी विविध साधनांचा वापर करणं किंवा त्यासाठी लोकांना माहिती देणं, त्याचा प्रसार करणं, लोकांचं उद्बोधन करणं, प्रबोधन करणं की कुटुंबामध्ये मुलांची संख्या मर्यादित ठेवा. हम 2 हमारे 2 आणि काही काळानंतर तर हम 2 हमारे 1 असंही होण्याची शक्यता आहे. म्हणजे कुटुंब कल्याण कार्यक्रमाविषयीचं जे अज्ञान आहे लोकांचं की कुटुंबामध्ये मुलांची संख्या मर्यादित ठेवावी त्यासाठी काय साधनं लागतात ती लोकांना माहिती नाही आहे. त्यामुळे लोकसंख्येमध्ये भर पडत जाते. शोधा पाहू वेगवेगळ्या देशातील स्त्री पुरुषांची कायदेशीर विवाहाची वयोमर्यादा शोधा. इंटरनेटवर तुम्ही ही माहिती शोधू शकता की वेगवेगळ्या देशांच्यामध्ये विवाहाचं कायदेशीर वय किती आहे. भारतातलं तुम्हाला सांगितलंय आपण. माहीत करून घ्या. न्यूनतम लोकसंख्या. न्यूनतम म्हणजे कमीत कमी लोकसंख्या. नैसर्गिक संसाधने लोकसंख्या वाढीपेक्षा जास्त आहेत. कमी लोकसंख्या याचा अर्थ नैसर्गिक संसाधनं किंवा जी संपत्ती आहे ती अधिक आहे आणि लोकसंख्या मात्र कमी आहे. न्यूनतम लोकसंख्या, नैसर्गिक संसाधने लोकसंख्या वाढीपेक्षा जास्त. दुसरी संकल्पना आहे अधिकतम लोकसंख्या. लोकसंख्या वाढ नैसर्गिक संसाधनांपेक्षा जास्त आहे. म्हणजे जेवढी नैसर्गिक साधन संपत्ती आहे, संसाधन आहे त्याच्यापेक्षा लोकसंख्या अधिक आहे. त्याला अधिकतम लोकसंख्या म्हणतात. तिसरी संकल्पना आहे पर्याप्त लोकसंख्या. लोकसंख्या वाढ व उपलब्ध नैसर्गिक संसाधने समान आहेत. म्हणजे ती झाली पर्याप्त. पर्याप्त म्हणजे योग्य, अचूक प्रमाण. लोकसंख्येची वाढ आणि साधन संपत्ती समान. न्यूनतममध्ये नैसर्गिक संसाधने जास्त, लोकसंख्या कमी. अधिकतममध्ये लोकसंख्या वाढ जास्त, नैसर्गिक संसाधने कमी. आणि पर्याप्तमध्ये लोकसंख्या वाढ आणि नैसर्गिक संसाधने समान. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. तसेच व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. तुम्ही बेल आयकॉन दाबला तर नक्कीच मी व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला फ्री मिळेल. अभ्यासासाठी शुभेच्छा.